जेव्हा तुम्ही कुठला डार्क सब्जेक्ट शूट करत असता, तेव्हा आपल्याला माहीत असतं की काय आहे, पण आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचं नसतं. सो ह्याच्यात एक मजा आहे. सिनेमाच्या प्रेमात पडायच्या आधी मी पहिलं गटारात पडलो होतो. म्हणजे रस्त्यावरचं पिक्चर दाखवायचं ना आणि मग असे बघायचो आम्ही. ते सरकत सरकत बघत असं गटारात पडलो. खरंच गटारात पडलो होतो. पण मी उठलो नाही. तो गटारातून पिक्चर पूर्ण बघितला होता. या चित्रपटात मी आमदार आहे. जे लहानपणापासून माझी इच्छा होती एकदा कधीतरी आमदार व्हावं. मी रामसेचे सिनेमे खूप बघायचो. रामसेचे सिनेमे, कारण त्याच्यात खूप भीतीदायक काय काय असायचं ना, आणि त्याच्यात आणखीन बऱ्याच गोष्टी असायच्या, त्याच्यामुळे आवड निर्माण झाली आणि मग सालबर्डी करता आला. नमस्कार, माझं नाव निनाद आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी सिनेमा स्टोरी. सालबर्डीबद्दल एक्सायटेड आहे आणि त्याच्यातलं जे गाव आहे ते खूप शांत दिसतं, पण आतमध्ये खूप डिस्टर्बिंग असं फील येतो. तर असं वर्ल्ड बिल्ड करताना आणि मिस्ट्री आणि फिअरचं कॉम्बिनेशन करताना कशी प्रोसेस होती तुमच्या? सगळ्यात पहिलं मराठी सिनेमा स्टोरी एक खूप छान, कारण की सिनेमा म्हटलं की स्टोरी हवी आहे आणि तुमच्या चॅनलचं नाव पण तेच आहे, मजा आहे. सालबर्डी हा एक सिनेमा म्हणजे कुठलीही गोष्ट असो किंवा कुठलाही सिनेमा असो, सगळ्यांचाच असो, तर त्याची खरंच एक स्वतःची एक गोष्ट असते. म्हणजे त्या गोष्टीची पण गोष्ट असते, त्याचा एक काय म्हणतात, किंवा कदाचित नशिबात असतं किंवा ठराविक असतं की बाबा मी सालबर्डी म्हणजे काय म्हणतात करणार होतो, किंवा ह्या कथानकाच्या मागं बऱ्याच काही गोष्टी आहेत. कारण की ह्या सिनेमाची सुरुवात 2023मध्ये झाली. पूर्णपणे प्रोसेस कथा लिहून झाली. 24मध्ये स्क्रीन प्ले डायलॉग्स रोहित शुक्रे बरोबर, गोव्यामध्ये मी, रोहित शुक्रे आणि सिद्धेश मोरे माझा DOP, आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केले. ते डेव्हलप करत असताना त्यावेळेस आमच्याकडे शूटिंगचं काहीच काम नव्हतं. म्हणजे मी सिद्धू आमच्याकडे कामच नव्हतं, कारण की त्यावेळेस पितूर पंधरवाडा चालू होता. म्हणजे शूटिंग बंद असतात. मग काय करायचं तर वेळ आहे तर जाऊन लिहू. निर्माता त्यावेळेस क्लॉक नव्हता, निर्माताच नव्हते आमच्याकडे त्यावेळेस. पण म्हटलं वेळ काय करू, तर आम्ही डेव्हलप करण्यासाठी नेली. त्यानंतर मग स्टोरी कंप्लीट झाली. त्यानंतर मग पुढची प्रोसेस म्हणजे सिनेमाला लागतो सगळ्यात महत्त्वाचा निर्माता. त्या 3 निर्मात्यातले आज या ठिकाणी आहेत राम जाधव सर, आज या ठिकाणी आहेत. तर राम जाधव सर, दुसरे अनिल देवडे पाटील सर आणि तिसरे डॉक्टर गजानन जाधव सर. या तिन्ही निर्मात्यांबरोबर मागील 2 ते 3 वर्षापासून संपर्कात आहे. तिन्ही निर्मात्यांबरोबर 3 वेगवेगळे सिनेमे करायचे होते आणि आमचं ठरलंही होतं. पण स्टोरीच एवढी पॅकेजिंगवाली होती, तर 3 सिनेमे करण्यापेक्षा एकच चित्रपट चांगला का नाही करू, ज्याचा PNA आणि COP दोन्ही खूप असं कमाल असेल आणि जेणेकरून ज्या गोष्टीची टेक्निकली खरी गरज आहे ती गोष्ट फुलफिल मला कंप्लीट करता येईल. त्यासाठी 3 निर्माते एकत्र येऊन हा सिनेमा केला. गोष्ट म्हणून विचारताय तर मग ही गोष्ट अशी की शूटिंग दरम्यान पण आमचं अमावस्या होती, पितूर पंधरवाडा होता. आमचं काही इव्हेंटमध्ये झाले किंवा गाणं लॉन्चिंग झालं त्यावेळेस पण आमच्या सिनेमामध्ये अमावस्या होते आणि 17 एप्रिलला सिनेमा होतो त्यावेळेस पण देखील अमावस्या आहे. तर मग थोडक्यात सालबर्डीची गोष्ट आहे की आम्हाला अमावस्या कदाचित ह्या सिनेमाला, या प्रोजेक्टला खूप लकी आहे, हा शुभ आहे आणि ती आम्हाला सपोर्ट करते. आणि नक्कीच आम्ही ज्या भागात शूटिंग केलं तो शनी शिंगणापूर आणि शनी मंदिरा शेजारी कांगोनी हिंगोने गाव, म्हणजे त्यांच्या शॉर्टकट भाषेत हाँगकाँग असं म्हणतात. खूप गोड गाव. ह्या प्रोजेक्टवर शनी महाराजांची खरंच खूप कृपा आहे. म्हणून प्रत्येक संकटातून आम्हाला तो या ठिकाणी सपोर्ट करतो. आणि शूटिंगला असं एकही 150 लोकांची टेक्निकल टीम आणि आमची मातब्बर कलाकार मंडळी, प्रत्येकजण आवरून झालं की सपोज 7चा कॉल टाईम आहे तर बिफोर अर्धा तास तरी अगोदर बाहेर पडणार हॉटेलच्या रूममधून. का तर येता शनी महाराजांचं दर्शन घेणार आणि मग सेटवर येणार. तर नक्कीच शनी महाराजांची कृपा आशीर्वाद आहे, म्हणून हा सालबर्डी आता 17 एप्रिलपर्यंत येऊन ठेपलेला आहे. आणि आपण मिस्ट्री थ्रिलर जे पिक्चर बघतो त्यात प्रत्येक कॅरेक्टर पण एक मिस्टिरियस असतं. तर एंडमध्ये तर आपल्याला माहीत पडतं की काय आहे याची मिस्ट्री, बट प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तुम्ही प्ले करताना तुमच्यामध्ये जी मिस्ट्री आहे तो पण एक इम्पॅक्ट क्रिएट करतो. तर तुमची काय प्रोसेस होती, काय इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी, इनर कॉन्फ्लिक्ट का बाहेरचं मिस्टेरियस स्टोरी? कलाकार म्हणून इनर कॉन्फ्लिक्ट नव्हता, कारण आय एम शुअर आम्ही सगळेच कलाकार त्यांच्या त्यांच्या भूमिकेचा अभ्यास करूनच सेटवर आलो आणि तसंच असलं पाहिजे. सेटवर येऊन सर माझं वाक्य काय आहे हे विचारणारे कलाकार आय थिंक सालबर्डीत नाही आहेत. त्यामुळे इनर कॉन्फ्लिक्ट नव्हता. मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा मी मनोरमा प्रधानच होते अँड आय एम शुअर बाकीच्यांचंही असेल, सरपंच असो, उपसरपंच असो. सो दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास असल्यामुळे आमचा एक अभ्यास आम्ही करून गेलो होतो. आणि जे दिग्दर्शकांनी रहस्य आमच्यासमोर ठेवलं होतं की चित्रपटात ज्या काही घटना घडत आहेत
त्याच्यात आम्ही पूर्णपणे मुरून गेलो होतो आणि प्रत्येक सीन करताना इतकी मजा आली, कारण जेव्हा तुम्ही कुठला डार्क सब्जेक्ट शूट करत असता तेव्हा आपल्याला माहीत असतं की काय आहे, पण आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचं नसतं. सो ह्याच्यात एक मजा आहे आणि ती कलाकाराला मजा घेता आली पाहिजे. मी तरी मजा घेतली त्या भूमिकेची. ट्रेलरमध्ये पण आम्ही भरपूर काही गोष्टी दाखवल्यात, पण भरपूर काही गोष्टी झाकून ठेवल्यात. कारण बरेच जण विचारतात ट्रेलर तर खूप छान होतं, गोष्टच कळत नाहीये की नेमकं काय घडतंय. तर तसंच सिनेमाच्या क्लायमॅक्सपर्यंत भरपूर काही गोष्टी झाकून ठेवल्यात. एक तर कसं आहे की दिग्दर्शक क्लिअर असेल ना तर मग प्रश्न थोडेसे कमी पडतात. त्याच्यामुळे तो क्लिअर होता, त्याच्यामुळे आम्हालाही फार प्रश्न पडले नाहीत. आणि मुळातच मी दिग्दर्शकाचा नट असल्यामुळे सगळं चोख पाठांतर, कारण मला काही बोलायचंच नव्हतं. खूप कमी वाक्य होती. मला तेच मजेशीर वाटलं, कारण प्रत्येक सीनमध्ये असून काही न बोलता रिॲक्ट होणं हे मला जरा गमतीशीर वाटलं, म्हणून मी हो म्हणालो. आणि मी पहिल्या दिवसाचा अनुभव तुला सांगतो, मी शशांक दादांबरोबर एवढं काम केलंच नव्हतं. म्हणजे एका सिनेमात होतो आम्ही, फक्त हाय बाय पुरतेच होतो. तर पहिल्याच दिवशी आमचा सीन होता, त्या सीनमध्ये गिव्ह अँड टेक एवढं छान झालं ना आमचं. तर मला वाटतं त्याच्यानंतर त्याने प्रत्येक सीनला आम्हाला दोघांना एकत्रच ठेवलं होतं, की तुम्ही एकत्रच आहात, तुमची एक टीम आहे. ओमकार आणि जसं अंशू त्यांची एक टीम आहे. तर सगळीच कॅरेक्टर्स जी आहेत ती थोडीशी सस्पिशियसच आहेत, कारण सस्पेन्स थ्रिलरला ते गरजेचं असतं की संशय कुणावर आहे, कल्प्रिट कोण आहे. पण तुम्हाला 17ला कळेल ॲक्च्युअल कल्प्रिट कोण आहेत आणि नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. मी शूटिंग केलेलं आहे. मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा मला खरंच थोडंसं असं वाटलं की ही लोकं खूप, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी शूट केलं आहे ते खरंच खूप अंगावर येतं की अरे ही लोकं आहेत. तर ते म्हणजे मी केलेलं असूनही मला जर तसं वाटत असेल तर प्रेक्षकांना नक्कीच त्याचा म्हणजे जास्त मोठा धक्का बसेल. आणि सगळ्यांनीच खूप छान कामं केली. आणि आपण नेहमीच अशी तक्रार करतो ना की मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत. तर हा चांगला सिनेमा तुमच्यासाठी आणला आहे आम्ही, तो थिएटरमध्येच जाऊन बघा. आणि जे आम्ही काम करताना जे अनुभवलं आहे ते तुम्ही म्हणजे 10 पटीने जास्त थिएटरमध्ये बघताना अनुभवाल. आणि वेगळा जॉनर आहे, त्याच्यामुळे लोकांनी त्याचं चांगलं म्हणजे चांगला रिस्पॉन्स द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही ज्या मेहनतीने काम केलं, कारण आम्ही शूट करत होतो तेव्हा नैसर्गिक आपत्त्या एवढ्या होत्या, म्हणजे आम्ही साधारण 7ची शिफ्ट असेल तर 7 ते 4 पर्यंत व्यवस्थित शूटिंग व्हायचं, आणि 4 नंतर जो पाऊस सुरू व्हायचा तो रात्रभर. तर तशाही अवस्थेत आम्ही काम केलंय, पूर्ण केलंय. आमची एम एकच होता की चांगली फिल्म लोकांसमोर सादर करावी. ती आता केली आहे. तर आता लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात 17 एप्रिलला थिएटरमध्ये यावं आणि यानंतर तुमच्याशी संवाद निर्माते साधतील. नमस्कार, मी राम जाधव. कोणत्या निर्मात्याला सगळ्यात पहिले एक चांगला दिग्दर्शक आणि नंतर चांगले कलाकार. तर मला दिग्दर्शक म्हणून रमेश सरांचे जेवढे कौतुक करायचे तेवढे कमी आहे. कारण की माझा पहिला पिक्चर आहे, माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होते, पहिला अनुभव चांगला आला तर माणूस पुढे जातो आयुष्यामध्ये. आणि जर पहिला अनुभव जर वाईट आला तर माणसाला वाटतं की नकोच बाबा, या भांडणात पडायचंच नाही, आपले 2 भाकरी खाऊन माणूस खुश आहे. एक साधारण हिशोब आपला असा. तर निर्माते पण चांगले भेटले आणि कलाकारांचा फार सपोर्ट भेटला आम्हाला. कारण की कमलाकडे जसं सांगितलं, मध्ये पाऊस आला, अडचणी आल्या आणि शनिदेवाने आमची परीक्षा पण घेतली आणि आम्हाला आशीर्वाद पण दिला. दोन्ही गोष्टी घडल्या. म्हणजे असं झालं की आता वाटलं की बाबा आता हा प्रोजेक्ट 1 महिना 2 महिना एक्सटेंड होणार, कलाकारांच्या तारखा भेटणार नाहीत आणि जे काय आम्ही पैसे लावलेत किंवा जे शूटिंगसाठी जे काय मॅनेजमेंट केलेली आहे ती मॅनेजमेंट डबल करायची होईल, अशी सगळी परिस्थिती निर्माण होती. सगळ्या कलाकारांनी त्यांचीच मिटिंग घेतली पर्सनल की बाबा आम्ही वेळ काढतो. आणि मी त्यावेळेस बाहेर चहा घेत होतो. विशेष म्हणजे मला माहीतच नाही काय चालू आहे. आणि नंतर रमेश सरांनी बातमी दिली की बाबा सगळं मॅनेज झालेलं आहे, आपण 8 दिवसाचा ब्रेक घेऊ. आणि ज्या दिवशी आम्ही ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला त्याच्या तिसऱ्या दिवशी आजूबाजूचे जे तालुक्यातले जे नदीवरचे पुलं असतात सगळे वाहून गेले. ते शनी मंदिरात जे शिंगणापूरला पण पाणी खूप साचलं होतं आणि तो निर्णय एकदम करेक्ट होता. आणि सगळ्यांना ब्रेक पण भेटला आणि त्या ब्रेकनंतर सगळ्यांनी पुढच्या 8-10 दिवसात सगळं शूटिंग पण संपवलं आणि आता 17 एप्रिलची आपण वाट पाहत आहोत. असं राम सरांनी सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा विश्वास टाकून ह्या टीमवर, आणि खास करून रमेश चौधरींवर, कारण तो कॅप्टन ऑफ द शिप असतो, तो विश्वास त्यांनी सार्थकी लावला आहे. पण मला असं वाटतं की विश्वास टाकायच्या सुद्धा स्वतःमध्ये गट्स लागतात. मी विचार करणं प्रत्यक्षात उतरवणं हा फरक आहे. त्यांनी विचार करून ते प्रत्यक्ष उतरवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि हे करताना कुठेही आखडता हात घेतला नाही, हे मानलं पाहिजे. कारण सगळं सोंग आणता येतं, पैसे सोंग आणता येत नाही आपल्याला. आणि ही जी फिल्म ज्या पद्धतीची, जेवढी स्टारकास्ट आहे, ज्या पद्धतीचा माहोल आहे, BGM आहे, सगळंच इतकं ग्रँजर लेवलला आहे. आणि आता आपण जे प्रमोशन लेवलला करतोय त्यात कुठेही त्याने आखडता हात घेतला नाही. मी एवढंच सांगेन की त्याने मुळातच विजन एवढं मोठं बांधलेलं आहे ना की सक्सेस हितेच झाले त्यांचं, असं मला वाटतं.
सो हा सिनेमा त्याचा जॉनर वेगळा, त्याची पद्धत वेगळी, सगळे आर्टिस्ट आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन वेगळं. पण त्याहीपेक्षा या सगळ्यांची एक मोठ बांधून रमेश चौधरीने एक तुम्हाला एक पॅकेज आणलेलं आहे सालबर्डी या नावाने, जे नावापासून वेगळं पण ठरवतं. 17 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा की सालबर्डी नक्की काय आहे ते. बराच वेळा आपण बोलतो की माझी फिल्म येते 17 एप्रिलला, सालबर्डी काय, सालबर्डी काय आहे, हां तेच बघायला तुम्ही 17 एप्रिलला. हा जो प्रश्न पडतोय त्याचं उत्तर 17 एप्रिलला तुम्हाला थिएटरमध्ये मिळेल. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की वेगळं आणि चांगलं बघण्याचा एक योग येते 17 एप्रिलला. तो योग तुम्ही तुमच्या जाण्याने जुळवून मी काय बोलणार आता, एवढे जण सगळेजण बोलले, खरं तर एवढं सगळं बोलले पिक्चरबद्दल. माझी भूमिकाच्या बद्दल बोलतो. या चित्रपटात मी आमदार आहे. जे लहानपणापासून माझी इच्छा होती एकदा कधीतरी आमदार व्हावं. तर जाधव साहेबांनी पूर्ण केली. रमेशनी त्याला जरा हातभार लावला. तर अशा ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे, समाजात घडायला नाही पाहिजे किंवा अवतीभोवती घडायला नाही पाहिजे, अशा गोष्टी आता खूप घडून राहिलेल्या आहेत, आपल्या समाजात घडून राहिल्या. त्याच्यावरती हा अनेक म्हणजे काही हे एका गावातली घटना नाही आहे, अनेक गावात अशा पद्धतीच्या अनेक वेळा अशा घटना घडत राहतात. तर त्याचा एक गोषवारा काढून हे एक सालबर्डी नावाची एक फिल्म केलेली आहे. तसे सालबर्डी नावाचं गाव आमच्या विदर्भात पण आहे. त्याच्यामुळे जसं आता हे मी कशावरती हे आपलं काय म्हणतात त्याला विन्स्टावरती सगळं ठेवतो, तर बरेच लोक मला आता फोन करून आले की आपल्या इथं झाली का शूटिंग, आपल्या सालबर्डीला झाली का शूटिंग. ते सालबर्डी म्हणजे एक खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठी म्हणजे अशी लाखो लोक येतील अशी मोठी यात्रा वगैरे तिथं भरते. त्यामुळे ते तसं फेमस आहे आमच्या इकडे. त्यामुळे लोक मला खूप विचारतात कधी आपल्या इथे शूटिंग कधी झालं. मी म्हटलं आता तुम्ही 17 तारखेला पहा, ते कधी झालं ते तुम्हाला दिसेल. सो चांगला विषय आहे खरं तर. हा विषय यायला पाहिजे असे विषय, आणि याच्यात आपल्याला एक काम करायची संधी भेटली आहे. सो रमेशबरोबर आधी पण मी 1-2 चित्रपट केलेले आहे. तो मजा आली. हे सगळे गँग जोरदार अशी पिक्चरमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही खुश होतो. आणि हे आमचे गुरुजी आहे, यांच्याबरोबर आमचे 1-2 पिक्चर झालेले आहेत. पण असं कधी वाटलं का आपली वैचारिक पातळी कमी होत चाललेली आहे, ते यांच्याबद्दल थोडी चर्चा केली की आपली ते भरून निघते असं आहे. बाकी त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की 17 एप्रिलला हा आमचा सालबर्डी चित्रपट हा प्रेक्षकगृहात तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तर तुम्ही जरूर जाऊन बघा, है ना गुरुजी. 17 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे चित्रपट, आणि 100% मनोरंजन करण्याची हमी देणारा हा चित्रपट आहे. आपले तिकिटाचे पैसे वसूल होतील ह्याची पूर्णपणे गॅरंटी आहे. तेव्हा 17 एप्रिलला सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्येच बघा. OTT नको, TV नको, मोबाईल नको. वाटल्यास दुसऱ्या भाषेतले चित्रपट आहेत ते मोबाईलवर बघा, आपलं काहीच म्हणणं नाही. मराठी चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊनच बघा, तिकीट काढून बघा. निराशा नक्की होणार नाही. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. तर आमच्या पेजचं नाव आहे मराठी सिनेमा स्टोरी. तर प्रत्येक तुमच्या आयुष्यात एक पहिला क्षण असेल ज्यामुळे तुम्ही सिनेमाच्या प्रेमात पडले, तर तो क्षण कुठला? सिनेमाच्या प्रेमात म्हणजे आता क्षण म्हणजे अगदीच लहानपणी श्यामची आई नाही गाडगे महाराज पिक्चर पाहिला होता पहिले. म्हणजे तेव्हा थिएटरमध्ये घेऊन गेले होते आम्हाला ॲक्च्युली गाडगे महाराज. आणि ते सगळं ते एक तर ते हे होतं की हे चालतात कसं, पडद्यावर दिसते कसं, हा एक त्याच्यामागची क्युरियोसिटी होती. आणि ते लार्जर दॅन लाईफ वाटत होतं. तेव्हा धर्मेंद्र वगैरे असे आमच्या लहानपणी मोठे हिरो होते, आणि ते एका 10-10 माणसाला एकटाच माणूस मारे, धनान लोक पडत. तर त्याच्यामुळे इतकी त्याच्याबद्दल एक क्युरियोसिटी होती की असं कसं होते आहे, म्हणून आपण याच्यात गेलं पाहिजे बाबा, आपण या क्षेत्रात. तेव्हा वाटे लहानपणी. पण आमच्याकडे तशी काही फार सोय नव्हती. पण हळूहळू थोडेसे मार्ग मोकळे होत गेले आणि मुंबईपर्यंत पोचता आलं. तर जय धर्मेंद्र बाबा की जय हो. मी सिनेमाच्या प्रेमात पडायच्या आधी मी पहिलं गटारात पडलो होतो. म्हणजे रस्त्यावरचं पिक्चर दाखवायचं ना, आणि मग असे बघायचो आम्ही. ते सरकत बघत असं गटारात पडलो, खरंच गटारात पडलो होतो. पण मी उठलो नाही, तो गटारातून पिक्चर पूर्ण बघितला होता. आणि त्यानंतर आईने मला खूप मारलं होतं. मी म्हटलं आता मार खाल्ला तर आपण सिनेमा बघायचाच. आणि मग त्यानंतर सिनेमाबद्दल प्रेम निर्माण झालं. म्हणजे जोक्स पडायचं, खरंच सांगतो.
पण मला इतकी क्रेज होती सिनेमाची. तेव्हापासून सुरू झालं गटार असलेले सिनेमा. हे माझ्यामध्ये सगळंच कापाव आणि पॅकअप करा, दुसरे काहीतरी शुभेच्छा देऊन पॅकअप करा. दुसरं एक सोपं घ्या ना, पटकीन संपन्न असं काहीतरी शेवटचं. घ्या सांगा तुमची जादू सिनेमाची जादू. सरांनी धर्मेंद्रचा पिक्चर पाहिला. मी सगळ्यात पहिले जिद्दी नावाचा सनी देओलचा पिक्चर पाहिला होता. त्यापासून मला आवड निर्माण झाली. हा. आणि पिक्चर पाहणं आणि पुढच्या गोष्टी करणं. आता माझी आवड निर्माण कशी झाली तर मी रामसेचे सिनेमे खूप बघायचो. रामसेचे सिनेमे, कारण त्याच्यात खूप भीतीदायक काय काय असायचं ना, आणि त्याच्यात आणखीन बऱ्याच गोष्टी असायच्या, त्याच्यामुळे आवड निर्माण झाली. आणि मग सालबर्डी करता आला, त्याच्यामुळे तेव्हापासून सुरू झालं. हे मी काय उत्तर देऊ या सगळ्या उत्तरानंतर? अरे मी चित्रपटाच्या प्रेमात पडले माझ्या पहिल्या चित्रपटानंतर. तोपर्यंत मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं, तो फोकस तो नव्हता. क्षणभर विश्रांती रिलीज झाल्यानंतर ते ग्रँजर मी पाहिलं, मी स्वतःला त्या मोठ्या पडद्यावर पाहिलं. त्या दिवसापासून चित्रपटाच्या प्रेमात. काय तिसरी चौथी पाचवी ह्या म्हणजे शालेय जीवनात असताना थोडक्यात शोले वगैरे हे सिनेमे पाहायचो. शोले, क्रांतीवीर, आणि त्यातले सगळे डायलॉग्स माझे तोंडपाठ व्हायचे ऑटोमॅटिकली. आणि मग काय ती जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे, लाल टांगे वाला त्याचा फेटा लाले लाल वगैरे त्याचा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असं अनेक. आणि त्यात स्टेजवर येऊन जो काही रिस्पेक्ट भेटायचा किंवा काय, आणि त्या काळात दूरदर्शनला 4 वाजताचे सिनेमे लागायचे लक्ष्मीकांत सरांचे, अशोक मामांचे. तर ते बघून एकदा तरी इच्छा होती की यांच्यापर्यंत पोहोचावं, किंवा जे आहे की एकदा तरी मला भेटता यावं. त्यात मला अशोक मामांना भेटायचा योग आला. फक्त ती एक आयुष्यातली खूप मोठी खंत. निळूभाऊ फुले सर, दादा कुणके आणि लक्ष्मीकांत सर, तिथपर्यंत नाही मला त्यांचे आशीर्वाद घेता आले. बस तेवढी एक खंत आयुष्यामध्ये राहिलेली आहे. पण तेवढ्याच ताकदीची कलाकृती करणारे कलाकार आज माझ्या या ठिकाणी आहेत. आणि मी पण त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकत असून, प्रत्येकामध्ये सगळ्या गोष्टी असून प्रत्येकामध्ये एक नट दडलेला आहे. आणि प्रत्येकाकडून काही ना काही गोष्ट घेण्यासारखी आहे. तर मी पण खूप साऱ्या काही गोष्टी शिकतो आणि यापुढे शिकत राहणार. आणि समाजातून जे काही येईल त्यानुसार नवनवीन वेगवेगळे विषय कायमस्वरूपी देत राहणार. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. मी खूप एक्सायटेड आहे सालबर्डी थिएटरमध्ये बघायसाठी.